नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 2 आहे, ज्यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पदभरती 2026 मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून परिपूर्ण या ठिकाणी अतिसंभव अति महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत. जे की मित्रांनो IBPS ही आपली संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पूर्ण करणार असल्यामुळे जो आपला पॅटर्न आहे प्रश्नांचा किंवा जो आपली प्रश्न पद्धती आहे ती परिपूर्ण IBPSच्या मित्रांनो अनुसरण असणारी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो मराठी व्याकरणाचे संभव अतिसंभव प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत आणि या प्रकारचे प्रश्न या लेवलचे प्रश्न तुम्हाला तुमच्या येत्या परीक्षामध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल तर मित्रांनो त्या सर्व पदांकरता मराठी व्याकरणाचा टॉपिक हा मित्रांनो त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर सुरू करू आजचा व्हिडिओ आणि पाहू यामधील आता काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, पहा जो की प्रश्न एक काय म्हणतो, पिवळे असे वस्त्र या विग्रहाचा सामासिक शब्द कोणता? तर या विग्रहाचा सामासिक शब्द कोणता असं जे या ठिकाणी विचारलेलं आहे, जे की यापैकी कोणता होणारा असेल. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की पितांबर हे जे असं होणारं असेल. तर पितांबर का होईल? कारण का यामध्ये पिवळे असे वस्त्र हा जो आहे थोडक्यामध्ये कर्मधारय समासाचा विग्रह आहे. कशाचा? कर्मधारय समासाचा. तर यामध्ये जे पहिलं आहे पित्त, पित्त म्हणजे काय? तर पिवळे, पिवळे पित्त हे येते आणि अंबर ज्या या ठिकाणी आलेला आहे पितांबरचं जे अंबर या ठिकाणी तयार होतं, अंबर म्हणजेच काय? तर त्याचा अर्थ होतो वस्त्र. त्यामुळे पितांबर हे जे आहे याचा थोडक्यामध्ये हा शब्द होणारा असेल. पर्याय नंबर ब याचं जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न दुसरा असा यामध्ये, त्रिलोक्य या समासाचा प्रकार ओळखा. तर त्रिलोक्य या समासाचा प्रकार जो की आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर त्रिलोक्य म्हणजेच काय? 3 लोकांचा समूह याचा अर्थ होतो. त्रिलोक्य म्हणजे काय? तर 3 लोकांचा समूह या प्रकारे याचा अर्थ होतो. तर यामध्ये पहा 3 हा जो थोडक्यामध्ये संख्या या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्याला माहित आहे संख्या विशेषण जेव्हा येतो तेव्हा कोणता समास बनतो? त्यावेळी जे आहे द्विगु हा जो समास जो आहे बनतो, जो की पर्याय नंबर ड याचं जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. जेव्हा तुम्हाला त्रिलोक्य, पंचलोक किंवा अशा प्रकारे ज्या शब्दामध्ये संख्या विशेषण जर येत असेल तर तुम्ही डोळे झापून त्या ठिकाणी द्विगु समासाला क्लिक करू शकता. तुमचा एकही मार्क हा कपात होणारा नसेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 3 असा आहे, मधु लाडू खात जाईल या वाक्याचा काळ ओळखा. तर मधु लाडू खात जाईल असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर होणार असेल पर्याय नंबर ड, जे की रीती भविष्यकाळ. म्हणजेच काय? या ठिकाणी शेवटी आपल्याला काय म्हटलंय? खात जाईल या असं म्हटलेलं आहे. तर खात जाईल या क्रियापदावरून भविष्यात ती क्रिया सतत घडण्याची रीत समजते, म्हणून या ठिकाणी रीती भविष्यकाळ हा जो की होणारा असेल. त्यानंतर चौथा प्रश्न आपला, काळाचे मुख्य किती प्रकार आहेत? तर काळाचे किती मुख्य प्रकार आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी, 3. ज्यामध्ये कोणकोणते? वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ हा याचे मुख्य प्रकार आहेत. पर्याय नंबर याचं ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न पाचवा आपला, वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्याला आपण काय म्हणतो? त्याला जे आपण काय म्हणतो? त्याला जे की आपण काळ असं संबोधतो. पर्याय नंबर ब याचं जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 6वा असा आहे, मी गाणे गात असेल या वाक्याचा काळ ओळखा. तर या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की रीती भविष्यकाळ हा होणार असेल. कारण का यामध्ये गात असेल ही जी आहे भविष्यातील सतत चालणारी क्रिया या ठिकाणी दर्शवत आहे त्यामुळे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 7वा असा आहे, तानाजी शौर्याने लढला या वाक्याचा काळ ओळखा. तर तानाजी शौर्याने जे आहे ते लढला याचं जे उत्तर काय होणार असेल मग? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की साधा भूतकाळ. कारण का लढला या क्रियापदावरून क्रिया पूर्वी घडून गेली आहे असा सरळ बोध होतो, त्यामुळे या ठिकाणी पर्याय नंबर याचं ब, जे की जे आहे उत्तर या ठिकाणी होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की 8वा, वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडते आहे याचा बोध होतो त्यास काय म्हणतात? त्यास काय म्हटलं जातं? जे की पर्याय नंबर आपला अ, जे की मागलाच क्वेश्चन आहे थोडक्यात हा पुनरावर्तित झालेला आहे. जर मित्रांनो तुम्ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पदभरती 2026 साठी अप्लाय केला असेल आणि त्यासाठी तुम्हाला परफेक्ट टेस्ट सिरीज आणि जर स्टडी मटेरियल हवा असेल तर मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. त्यामध्ये तुमच्या पोस्टनुसार आपण संपूर्ण काय मित्रांनो परीक्षा कशी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही
दोन्ही स्वरूपात मित्रांनो त्यामध्ये आपण A to Z अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणते महागड्या कोचिंगची देखील अजिबात गरज पडणारी नसेल मित्रांनो. अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये आपण ते सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिलं आणि परीक्षा दृष्टिकोनातून जेवढं काही IMP आहे, जो IBPS पॅटर्न विचारला जातो परीक्षेमध्ये, तो आपण परिपूर्ण त्यामध्ये कव्हर करून दिलेला आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि मित्रांनो आपल्या तुमच्या हवे त्या पदाकरता मित्रांनो त्या ठिकाणी कोर्स जॉईन करू शकता. आणि जर तुमच्या पदासाठी त्या ठिकाणी कोर्स अवेलेबल दिसत नसेल तर मित्रांनो त्या ठिकाणी चॅट बॉक्सवर जाऊन मित्रांनो तुम्ही आम्हाला मेसेज करा. त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला 24 तासाच्या आत मित्रांनो तुम्ही तुमचा पदाकरताचा आम्ही कोर्स त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला उपलब्ध करून देऊ. तर अशा प्रकारे आपला कोर्स आहे, तर नक्की जॉईन करून घ्या, चांगलं उत्तम तयारला लागा मित्रांनो. त्यानंतरचा आपला 9वा प्रश्न असा आहे, उष्ट्या हाताने कावळा न हाकालणे याचा अर्थ निवडा. तर याचा आपल्याला योग्य अर्थ निवडायचा आहे. तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर सी, जे की कधी कोणाला काहीही न देणे. म्हणजे काय, तर उष्ट्या हाताने न कावळा हाकलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो की कंजूस असणे किंवा कोणालाही काहीही मदत न करणे असा होतो. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दांसाठी समानार्थी शब्द निवडा. हिरमोड, तर याचा आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की अपेक्षाभंग असा जो की याचा अर्थ होतो. त्यानंतर प्रश्न 11वा आपला, कुलूप किल्ली या समासाचा प्रकार ओळखा. तर कुलूप किल्ली याचं काय होणार असेल, तर कुलूप किल्ली यामध्ये पहा 2 शब्द आहेत, ज्यामध्ये पहिला आहे कुलूप आणि दुसरा आहे किल्ली, राईट. तर असा याचा विग्रह होतो. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व यासारख्या समुच्चयबोधक उभ्या नवी अवयवांचा वापर होतो त्यास आपण काय म्हणतो, त्यास म्हणतो आपण इतरेतर द्वंद्व समास असं म्हणतो, जे की पर्याय नंबर आपल्याला सी मध्ये पाहायला मिळणार. यामध्ये आपला आणि पाहायला मिळाले, समजा यामध्ये व जर आला असतं तरी हेच समासाचा जो की झालेला असता. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 12वा, आबाळागत माया तुझी आमावर राहू दे या वाक्यामध्ये कोणता अलंकार वापरलेला आहे. तर कोणता, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की उपमा. कारण का वाक्यामध्ये गत हा साम्यवाचक शब्द वापरून मायेची तुलना आबाळाशी केली आहे, म्हणून येथे उपमा अलंकार हा होतो. पर्याय नंबर काय होईल, त्यामुळे सी हा उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न पुढील 13वा, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ते सांगा. तर यापैकी चुकीचा पर्याय कोणता आहे तो सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की मी बसतो तोच तुम्ही हजर ऐतिहासिक वर्तमान काळ. तर हा थोडक्यामध्ये चुकीचा पर्याय आहे, कारण मी बसतो तोच तुम्ही हजर हे सन्निहित भूतकाळाचं उदाहरण आहे, ऐतिहासिक वर्तमान काळाचं नाही. त्यामुळे पर्याय नंबर हे सी जे की चुकीचं आहे. त्यानंतर आपला प्रश्न 14वा, माता न तू वैरिणी या ओळीत कोणता अलंकार आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर सी, जे की अपहोनुती अलंकार हा होणारा असेल. कारण का माता न तू वैरिणी, तू माता नाहीस तर तू शत्रू आहेस. येथे मूळ वस्तूचा म्हणजे की मातेचा निषेध करून तू दुसरीच वस्तू म्हणजे की वैरिणी आहे असे जे की दर्शवलेलं आहे, म्हणून हा अपहोनुती जो की अलंकार जो की होणारा असेल. पर्याय नंबर याचं सी जे की उत्तर याचं होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप काही 14 क्वेश्चन्स होते, जे की मराठी व्याकरणावर पाहिलेले आहेत आणि तुम्हाला सेम टॉपिकवरचे सेम अशा प्रकारचे क्वेश्चन येणारे असतात. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा परिपूर्ण सराव करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी मित्रांनो तुम्ही आपली अजूनही स्पेशली बॅच जॉईन केलं नसाल तर जॉईन करून घ्या. व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण आपण A to Z हे कव्हर करून दिलेलं आहे. तर ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी लगेच ॲप डाउनलोड करा आणि मित्रांनो पुढील व्हिडिओचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा मात्र विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.